नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही आमच्या न्यूज डंकाच्या वतीने आत्तापर्यंत अनेक पत्रकारांशी संवाद साधला आणि स्वाभाविकच आत्ता जी लोकसभेची निवडणूक आपण पाहिली की 6 टप्पे पूर्ण झाली. 1 जूनला आणखी एक शेवटचा टप्पा जो आहे त्याचं मतदान होणार आहे आणि त्यानंतर अर्थात सगळ्यांचं लक्ष असेल ते 4 जूनला निकाल काय लागतो याकडे. पण तरी देखील आम्ही विविध पत्रकारांचे संवाद साधून त्या दरम्यान त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की काय नेमकं चित्र त्यांना वाटतंय, त्यांचं निरीक्षण काय आहे. आज आपण याच निमित्ताने हाच सगळा विषय समोर ठेवून प्रशांत दीक्षित जे ज्येष्ठ राजकीय विश्लेषकसुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनेक नामवंत वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे राजकारणाविषयीची, तर ती आपण जाणतोच, अनेक वेळा ती पाहिलेली सुद्धा आहे. तर आज आपण एकूण या लोकसभा निवडणुकीविषयी त्यांचं काय निरीक्षण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. प्रशांतजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार महेश, मला बोलवल्याबद्दल आभार. नमस्कार. तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, म्हणजे केवळ लोकसभेच्या नाही, इतर सुद्धा विधानसभांच्या असतील, पालिकेच्या असतील, तुम्ही त्याच्यावर स्वतंत्रपणे लिहित असता. ही निवडणूक जी आहे ती आणि आधीच्या काही निवडणुका याविषयी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्याचं काय वेगळेपण जाणवतं तुम्हाला? सर्वप्रथम वेगळेपण म्हणजे खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. म्हणजे कोणत्याही निवडणुकीची या पद्धतीची चर्चा ही यापूर्वी होत नसे. साधारण त्याची सुरुवात 2014 पासून सुरू झाली, 19 मध्ये ती वाढली आणि आता तर आणखीनच ती वाढत चाललेली आहे. आणि हा जगभरचा फिनॉमिना आहे, हा काय फक्त भारताचा फिनॉमिना आहे असं नाही. कारण याचं प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडिया सर्व दूर जास्तीत जास्त पसरल्यानंतरची ही निवडणूक आहे. आणि भारताचं वैशिष्ट्य म्हणजे भारतात डेटा अतिशय स्वस्त आहे आणि लोकांना वेळ भरपूर आहे. या दोन्ही गोष्टी असल्यामुळे प्रत्येक जण जणू काही सेफॉलॉजिस्ट झाल्याप्रमाणे या निवडणुकीवर चर्चा करतोय किंवा निवडणुकीत त्याचा सहभाग नोंदवतोय. ग्रुपमध्ये असेल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असेल, सोसायटीमधल्या चर्चांमध्ये असेल. त्याचं कारण असं एक म्हणजे नरेंद्र मोदी म्हणाले की हा मोठा उत्सव आहे, तर उत्सवापेक्षा मी असं म्हणेन की एक नव्या पद्धतीने ते एंटरटेनमेंटचं एक चॅनेल झालंय. म्हणजे लोक यात सहभागी होत आहेत आणि हा सहभाग असल्यामुळे अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा ही नोंदली जाते, प्रसारित होती, जे पूर्वी फारसं व्हायचं नाही. म्हणजे अलीकडे असं म्हटलं जातं, जो एक नेहमीचा एक सगळीकडे ऐकू येतं, काल मनमोहन सिंगांनी सुद्धा त्याबद्दल म्हटलं की पंतप्रधानांनी प्रचाराचा स्तर खाली आणला. काही प्रमाणात मी म्हणेन ते ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी त्यांनी बोलायला नको त्या त्यांच्या पदावरच्या माणसाने, असं मलाही वाटतं. परंतु पूर्वी काय व्हायचं की पूर्वी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये कट्ट्यावर, गावाच्या पाराखाली वगैरे ज्या पद्धतीच्या गप्पा मारल्या जायच्या नेत्यांकडनं सुद्धा, त्या रेकॉर्ड होत नव्हत्या. आणि मी जेव्हा आठवतंय मला, मी जर्नलिझमला सुरुवात केली किंवा त्याच्यानंतरही बराच काळ आम्ही कटाक्षाने अशा पद्धतीच्या बातम्या छापायला टाळत होतो. म्हणजे इव्हन अनेक महत्वाच्या नेत्यांचे असे आक्षेपार्ह वक्तव्य व्हायची, पण आम्ही ती प्रसिद्ध करायचो, ती गाळायचो बातमी देताना. कारण ती त्या त्या वेळच्या लोकांना, त्यांच्या समोर जो वर्ग बसलेला असेल त्याला उत्साहित करण्यासाठी किंवा त्याला त्याची एंटरटेनमेंट म्हणून ती दिलेली असेल. आता त्याला तितकं महत्व दिलं जात नसेल. आता असं होत आहे की कोणीही, मग तो नगरसेवक असो, तो पंतप्रधान असो, त्याने काही क्षुल्लक टिप्पणी केली आणि माणूस असल्यामुळे माणूस अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या भावनेचे उद्रेकात बोलत असतो. त्या सगळ्याची नोंद व्हायला लागली आणि फक्त नोंद नाही तर त्याच्यावर लगेच घमासान चर्चा व्हायला लागली. आणि चर्चा इश्यूंवर नव्हती, पॉलिसींवर नव्हती, घोषणांवर नव्हती, तर ज्याला गावगप्पा म्हणतात त्या गावगप्पांनाच एक अतिशय महत्व आलंय. आणि हे या निवडणुकीत तुलनेने मागच्या वेळेपेक्षा वाढत गेलंय. पुढच्या निवडणुकीत आणखी वाढेल किंवा लोकांना त्याचा कंटाळा येईल आणि ते परत जुन्या पद्धतीकडे वळतील, असाही हा आहे.
दुसरा भाग असा की खूप वेगवान निवडणूक, एकूणच आयुष्य अनेकांचं वेगवान झालंय किंवा वेगाची एक समाजाला खूप अशी एक आस लागलेली आहे. त्यामुळे आपण वेगवेगळे खेळ सुद्धा बघतो की आता क्रिकेटमध्ये सुद्धा 5 दिवसानंतर आपण T20वर आलोय आणि आता तर 10 ओव्हरच्या मॅचेस पर्यंत खाली येतोय. या सगळ्या याच्यात झालंय असं की झटपट निर्णय लोकांना हवे, म्हणून मग निवडणूक खूप लांबलेली, आणि ती लांबलेली नक्कीच आहे. म्हणजे माझं मत असं की 1 महिन्यात ती पूर्ण व्हायला हवी होती. एक तर ती लांबली, आणि लांबल्यावर त्याच्यात सोशल मीडियाची भर झाली, आणि दरवेळे नवीन नवीन काय द्यायचं हा सगळाच प्रश्न आपल्या सगळ्या पत्रकारांनाही वेगवेगळ्या माध्यमांनाही पडल्यामुळे अनेक निरर्थक किंवा तितक्याशा महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना अवास्तव महत्व आलं, आणि जे खरे चांगले मुद्दे निवडणुकीत चर्चेला जायला हवे होते ते मात्र घेतले गेले नाहीत. उदाहरणार्थ, मोदी सरकारचा अनालिसिस करताना मोदी सरकारची परराष्ट्र नीती, मोदी सरकारचं लसीकरणाचं धोरण, मोदी सरकारने ज्या महिलांपर्यंत वेगवेगळ्या योजना राबवल्या त्या योजनांची खरोखर फलश्रुती काय, त्या किती जणांना पोहोचल्या, किती जणांना पोहोचल्या नाही, याबद्दलची जी चर्चा अपेक्षित होती ती न होता एंटरटेनमेंट सारख्या ज्या काही गोष्टी होत्या, मग मंगळसूत्र असेल, हे अनेक गोष्टी होत्या, त्याच्यावरच चर्चा झाली. आणि फक्त मोदींबद्दल नाही म्हणत मी, सगळ्याच नेत्यांबद्दल याचं. आणि जर का तुम्ही सगळ्या नेत्यांची पूर्ण, म्हणजे अगदी मोदींच्या भाषणाचं, तर मी आता पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये सकाळने एक चांगला उपक्रम केला होता की त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक विषयाला किती मिनिटं दिली हे त्यांनी दाखवलं होतं. तर त्या ज्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडिया किंवा चॅनेलवर झाली ती वक्तव्य हार्डली 1.5 किंवा 2 मिनिटाची आहे, आणि त्यांचं एकूण भाषण सरासरी 30 ते 35 मिनिटाचं. इतकं त्यांचं भाषण मोठं त्यांनी करणं आवश्यक होतं का, हाही माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण मी जे ऐकलेलं आहे, मी इंदिरा गांधींची फार थोडी भाषणं ऐकली आहेत, पण मी जे ऐकलेत ते अक्षरशः 10 ते 15 मिनिटं बोलायचे आणि मुद्दे सांगायचे. आणि तेव्हा अर्थात 10 वाजता प्रचार संपवणं वगैरे अशा पण भानगडी नव्हत्या, पण प्रत्येक ठिकाणी त्या थोडक्यात बोलून पुढे जायच्या. पण नरेंद्र मोदी जे 30-35 मिनिटं बोलतात त्यातलं 1.5 मिनिटाचं वक्तव्य, किंवा राहुल गांधींचं पण तसंच एखादं वक्तव्य, खरगेंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, याच्यावरच चर्चा होणं हा या निवडणुकीचा वेगळेपण आहे. आणि ते काही फारसं चांगलं आहे असं प्रचाराच्या दृष्टीने मी म्हणतोय. पण निवडणूक म्हणून तू मला विचारशील तर एक चांगल्या पद्धतीने म्हणजे लोक शांतपणे मतदान करतायत. 60% वर मतदान होत आहे. भारतासारख्या देशात 60% वर मतदान ही क्षुल्लक गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे ती. आणि लोक, मला असं वाटतं, आपण 2009ला त्याची सुरुवात झाली, पण 14 पासनचा संपूर्ण आढावा घेतला तर लोक स्थिर सरकारच्या दिशेने मतदान वारंवार करतायत, आणि लोकांची ऍस्पायरेशन लेवल खूप वाढत चालली आहे, आणि ती पूर्ण करण्याची क्षमता ज्या नेतृत्वात किंवा ज्या पक्षात त्यांना वाटते त्या पक्षाला, मग ते विधानसभेत असो केंद्र स्तरावर असो, ते स्थिर सरकारच्या दृष्टीने मतदान करतात. म्हणजे विधानसभेत सुद्धा कुठेही हंग असेंब्ली आलेली नाही. आघाडी सरकारला मतं मिळालीत पण ते स्थिर सरकारच्या याने मिळाले. म्हणजे इव्हन आपण महाराष्ट्राचा विचार केला तरी महाराष्ट्राच्या शिवसेना भाजप आघाडीला पूर्ण बहुमत सरकार जनतेने दिलेलं होतं. पुढे उद्धव ठाकरेंनी काही गोंधळ घातला, त्याच्यात पुढे आणखी भर पडत गेली, आणि आता सगळा महाराष्ट्राचं एक खिचडी झालेली आहे ते आपण म्हणतो. पण मूळ जनमत जे आपण म्हणू ते प्रत्येक निवडणुकीतलं जनमत हे स्थिर सरकारच्या दिशेने, जे कोणाला देतील. कर्नाटकात बघाल तर काँग्रेसला, छत्तीसगडमध्ये भाजपाला दिलं, आधी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दिलं होतं, तेलंगणामध्ये काँग्रेसला दिलं, बिहारमध्ये ममता बॅनर्जींना, तामिळनाडूमध्ये DMKला दिलं. जे म्हणजे मॅन्डेट ज्याला आपण म्हणतो ते दिलं गेलं, ते स्थिर सरकारच्या दिशेने दिलं गेलं. हा एक महत्वाचा ट्रेंड आहे आणि लोकांचा सहभाग वाढतोय. ते जरी हे सोशल मीडियावर भरपूर इन्व्हॉल्व्ह होत असले तरी त्यांचं मतदानाचा टक्का खूप वाढतोय आणि तो एक विशिष्ट विचार डोक्यात ठेवून वाढतोय आणि तो स्थिर सरकारचा विचार आहे. हे मला 2 वैशिष्ट्य वाटतं. आता तुम्ही म्हणालात मतदानाचा टक्का वाढतोय आणि मतदार प्रगल्भ झाल्याचं कुठेतरी त्याच्यामध्ये दिसून येतं. तर म्हणजे त्या अनुषंगानेच विचार असं वाटतं की
यापूर्वी जसा प्रचार होत होता तो आता जसा सोशल मीडियावरची एक प्रकारे लढाई झालेली आहे. हो यापूर्वी फक्त काहीतरी एक निवडणूक आली, लोकांनी मतदान केलं की संपलं. हो पण आता प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय. तर हो खरोखरच लोक सुद्धा आता त्या अनुषंगाने विचार करतायत का की लोकसभेची निवडणूक आहे, तर नाही हे लोकसभेची कसं झालं. निवडणुकीसाठी हं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचे आणि विधानसभेची असेल ते विधानसभेसाठी करायचे, तर असा स्वतंत्रपणे विचार लोक करायला लागलेले आहेत का? 100% करायला लागले. अनेक हं, ठिकाणी करायला लागलेत. इनफॅक्ट अवेअरनेस इतक्या पद्धतीचा वाढतोय की उद्या तुम्ही रस्त्यात खड्डे पडले म्हणून हं, खासदाराला दोष देत नाहीत लोक आता. ते हं, म्हणतात ह्याला नगरसेवक जबाबदार आहे किंवा हं, नगरसेवक खूप लोकांना नागरिकशास्त्राची माहिती आहे असं नाही, पण गेल्या अनेक हं, वर्षात एक हळूहळू असं काय म्हणू आपण शिक्षण झालेलं आहे आपल्या वृत्तपत्रांमुळे म्हणा, माध्यमांमुळे म्हणा किंवा हं, अन्य कारणाने म्हणा, की कोणाकोणाचे कार्यक्षेत्र काय आहे हं, त्यानुसार आपल्याला त्यांना त्यांचं इव्हॅल्युएशन किंवा त्यांचं एक मूल्यमापन करायला हवं आणि त्यानुसार हं, आपल्याला मतदान करायला हवं. ही जाणीव हं, मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढताना दिसते. नाहीतर हं, कर्नाटकातलं उदाहरण घेतलं तर कर्नाटकात जे सर्वे जे जाणकारांनी घेतले म्हणजे जे विश्वासार्ह सर्वे मी म्हणतो, उगाच हं, सरसकट कोणी सर्वे घेणारे नाहीत, विश्वासार्ह हं, सर्वे ज्यांचे म्हणता येतील अशा लोकांनी जे सर्वे घेतले त्यांना आढळलं होतं की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या लागल्या हं, ज्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं होतं त्यांनाच पुन्हा प्रश्न विचारण्यात आला की लोकसभेला तुम्ही कोणाला मतदान कराल, तर हं. 10 ते 12% लोकांनी सांगितलं की लोकसभेला आम्ही नरेंद्र मोदींना मतदान करू. म्हणजे हे मी विधानसभेच्या वेळेचं सांगतो अच्छा. की त्यावेळेस सुद्धा मतदान करताना आणि हे छापील सर्वे जाहीर सर्वे म्हणजे इंडिया हं, टुडे आणि याच्यात आलेलं आहे, यशवंत देशमुखांनी हं, केलेला असो, प्रदीप गुप्तानी केलेला असो, तर त्याच्यात आपल्याला ते जाणवतं हं, की लोक या पद्धतीने व्यवस्थित विचार करतायत. म्हणून मला हं, वाटतं की खरं तर नॅशनल लेवलच्या ज्या विषयांची चर्चा व्हायला हवी होती हं, या निवडणुकीत वेगवेगळ्या, कारण या सरकारचं काम तसं आहे वेगळ्या हं, पद्धतीचं, ती जशी व्हायला हवी होती ती झालेली नाही आणि तशी पूर्वी झाली नव्हती. म्हणजे मला नेहमी वाटतं हं, की मी नरसिंहरावांवर पुस्तक लिहिलंय म्हणून म्हणतो की नरसिंहरावांचं काम इतकं मोठं होतं की पुढच्या हं, निवडणुकीत ते चांगल्या मेजॉरिटीने निवडून यायला हवे होते, पण हं, त्याच्या कामाचं मूल्यमापनही तेव्हा झालं नाही, कोणी ते हं, लक्षातही घेतलं नाही आणि बाबरी मशीद पडली हा एकमेव इश्यू महत्वाचा ठरला आणि त्यांच्यावर हं, ठपका ठेवाय आणि त्यांचं हं, सगळं काम आता लोकांना जाणीव व्हायला लागली की आज जे काही होत आहे त्याची पायाभरणी नरसिंहरावांनी केलेली आहे. हं, तर मात्र आता ते प्रमाण कमी झालंय, लोकांना कळत आहे, लोकांना हं, जाणवत आहे की कुठलं सरकार काम करतं आणि कुठलं करत नाही. आणि म्हणून प्रदीप गुप्ता जसं नेहमी सांगतात की हं, डिलिव्हर जे करतायत त्यांना मतदान होतं, हं, ज्यांची डिलिव्हरी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतेय, मतदारापर्यंत पोहोचतेय, हं, मतदाराला फिजिकली लक्षात येत आहे की मला काहीतरी मिळालं, हं, नुसती आश्वासनं नाही, नुसती पुढची हं, स्वप्न नाही, हं, पुढच्या स्वप्नांवर तो केव्हा विश्वास ठेवतोय जेव्हा त्याला डिलिव्हरी पहिली झालेली आहे. मग तो असं बरोबर. म्हणतो ज्या अर्थी या व्यक्तीने मला हे दिलंय त्या अर्थी तो पुढचं देण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. आणि मला हं, वाटतं कुठेतरी नरेंद्र मोदींच्या बाबत प्लस पॉइंट तो ठरेल असं मला हं. नेहमी वाटतं. बाकी आपली पत्रकार विद्वान मंडळी आहेत ती काय सांगायचं ते सांगतील. सांगते. पण हां. मला असं वाटतं डिलिव्हरी हा एक महत्वाचा हं, मतदार जो ज्याला डिलिव्हरी मिळते म्हणजे ज्याला आपण लाभार्थी म्हणू, हं, तर लाभार्थी ही नवी कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण झाली, महिला ही नवीन कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण झाली, त्याच्यात लाभार्थी हं, पण येतात आणि हं, तरुण ही एक वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी निर्माण झाली. मग शिवाय हं, शेतकरी आहेत, कामगार आहेत, शिक्षक आहेत, तो वेगवेगळा आहे. हं, हं, पण लाभार्थी आणि महिला ही हं, मुख्यतः अशी मतपेढी आहे की जी अन्य सर्व मतपेढ्यांमध्ये विभागलेली आहे. हं, म्हणजे शिक्षकांमध्ये लाभार्थी आहे, हं, शेतकऱ्यांमध्ये लाभार्थी आहे, शिक्षकांमध्ये महिला आहेत, शेतकऱ्यांमध्ये महिला आहेत. तर हं, ही मतपेढी कुठल्या दिशेने जाते हं, ती राहुल गांधींवर विश्वास ठेवते त्यांच्या नेतृत्वावर का हं. मोदींच्या आजच्यापर्यंतच्या कामावर विश्वास ठेवते, याच्यावर या निवडणुकीचं उद्या आपल्याला एक्झिट पोलमध्ये किंवा नंतर 4 तारखेला मुख्य निकाल जे खरोखर निकाल असतील त्यात चित्र कळेल. हं. आता प्रचाराच्या संदर्भात तुम्ही बोललात, प्रचाराचा सर जो आहे तो घसरलेला दिसून आला.
पण हो. या दोन्ही समजा इंडिया अलायन्स पाहता किंवा NDA आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस असेल प्रामुख्याने, तर यांचा प्रचाराचा स्तर आपण त्याविषयी काय हे करूया नको, पण निदान प्रचार करण्यामध्ये जो प्रचार केला पाहिजे, योजनांचा प्रचार असेल किंवा दुसरीकडून या योजना कशा फेल झाल्या याच्याविषयीचा प्रचार असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुलनात्मक दृष्ट्या काय नेमकं चित्र दिसलं? फरक असा आहे की सोशल मीडियावर यावेळी इंडिया आघाडीने खूप जोर मारला तुलनात्मक दृष्ट्या भाजपपेक्षा. आणि 14 मध्ये भाजपने ते क्षेत्र काबीज केलं होतं आणि त्याच्यावर खूप त्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्याचा त्यांना परिणामही मिळाले. ते लक्षात घेऊन इंडिया आघाडीने 19 मध्ये पण प्रयत्न केला, म्हणजे 19 मध्ये पण ते थोडे त्या क्षेत्रात सरकायला लागले होते. 24 मध्ये त्यांनी बऱ्यापैकी त्यामध्ये आघाडी मिळवली. म्हणजे आज आपण जर का गुगल अॅनालिटिक्स वगैरे पाहिलं, याच्यावरचं आकडेवारी प्रशांत किशोर यांनी पण सांगितलेली आहे, पण गुगल अॅनालिटिक्स वगैरे पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे काय म्हणू त्यांच्या पोस्ट किंवा नेहरू आपले नरेंद्र मोदींची जी भाषणं, या सगळ्याला मिळणारा सोशल मीडियावरचा प्रतिसाद हा वेगाने कमी होताना दिसतो. जवळजवळ काही ठिकाणी 10 ते 15% घट झालेली दिसते. मात्र मोदींची लोकप्रियता आहे, पण सोशल मीडियावरचं मी आता म्हणतो तर प्रचाराच्या बाबत सोशल मीडियावर 100% इंडिया आघाडी आणि त्यांनी इंडियाने आघाडी घेतलेली, इंडिया ग्रुपने. महाराष्ट्रात तर आपल्याला ते जाणवतं, म्हणजे महाराष्ट्रातही अनेक आपण जर का वेबकास्ट आणि या सगळ्या पाहिल्या, वेब चॅनेल्स आणि हे पाहिल्या, तर खरं म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक ही जनतेचा विश्वासघात विरुद्ध व्यक्तिगत विश्वासघात अशी व्हायला हवी होती. कारण 19 जे जनतेने दिलेलं मॅन्डेट होतं ते एका विशिष्ट सरकारबद्दल होतं, भाजप शिवसेनेच्या. ते तुटलं, म्हणजे तिथे जनतेचा खरा म्हणाल तर विश्वासघात झाला. आणि नंतर जे देवेंद्र फडणवीस किंवा म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाबत घडलं, तो त्यांचा व्यक्तिगत विश्वासघात होता. लोकशाहीच्या दृष्टीने जनतेच्या विश्वासघाताला अधिक महत्व मिळालं पाहिजे आणि व्यक्तिगत विश्वासघाता दुय्यम ठरला पाहिजे. पण तसं झालं नाही सोशल मीडियावर. उलट व्यक्तिगत विश्वासघाताला सहानुभूती आहे असं दाखवून सहानुभूती एक सिस्टमॅटिक तयार केली गेली आणि त्याला रिस्पॉन्सही मिळाला. मी नाही म्हणणार नाही त्याला दिसला. फरक असा आहे पुढे की सोशल मीडियावर फक्त तुम्ही ते क्षेत्र काबीज करून चालत नाही, त्याला जोड द्यावी लागते ती संघटनात्मक कामाची. ते मेसेजिंग असतं, फक्त ते आपापसात केलेलं असतं. पण शेवटी तुम्ही जेव्हा जमिनीवर उतरता आणि संघटना म्हणून काम करायला लागता, तर त्या संघटनेच्या कामाला सोशल मीडिया हा एक पूरक फायदे होऊ शकतात, त्याचे पूरक प्रयत्न असतात. मला आता असं दिसतंय की इंडिया ग्रुपमध्ये सोशल मीडियात ते जरी पुढे असले तरी त्यांच्याकडे संघटनात्मक ताकद अजून उभी राहिलेली दिसत नाही. आणि ही पुन्हा भारतीय जनता पक्षाची जमेची बाजू आहे की संघटनात्मक ताकद असणं, संघासारखी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी एक संघटना बरोबर असणं. आणि त्यामुळे जरी सोशल मीडियाचा प्रचार आता कमी झाला तरी संघटनात्मक ताकदीचा प्रचार, तिथनं झालेला प्रचार हा वाढवून त्याची भरपाई करणं, हा प्रकार आत्ताच्या घडीला झालेला आहे. पण काही बाबत जे सोशल मीडियाचा आपण म्हणतो की 400 पार हा नारा कशासाठी, तर एक हेगडेंची क्लिप प्रसारित झाली की आम्हाला राज्यघटना बदलता येईल, आणि अशाच क्लिप काही उत्तर भारतातल्याही खासदारांनी केल्या. आणि भारतीय जनता पक्षाकडनं असं सांगतात, म्हणजे मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही, मला असं काही आलेलं नाही, पण असं दिल्लीतले अनेक जण सांगतात की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं बऱ्याच ठिकाणी या पद्धतीच्या पोस्ट पक्षाकडनं नाही पण अनेकांकडनं फिरवल्या गेल्या. आणि त्याचा परिणाम दलित मतांवर फार मोठ्या प्रमाणात दलित मानसिकतेवर होतोय आणि त्यांना धास्ती वाटतेय की आमचं आरक्षण काढून घेतलं जाईल की काय. आतापर्यंत काढलं नाही 10 वर्षात, पण यांना मिळालं तर खरोखर हे संधी साधतील अशा पद्धतीची एक धास्ती, एक भीती सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण करण्यात इंडिया आघाडी 100% यशस्वी झाली. आणि मी महाराष्ट्रात म्हटलं तसं की मुळात जनतेचा विश्वासघात झालेला होता, तो विसरला गेला. आणि शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष
यांना फोडण्यासाठीच राजकारण झालं आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचे हे नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले आणि देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे आणि आता अजितदादा या सरकारचं काम किंवा त्यामागची खरोखर भूमिका ही सोशल मीडियातनं जितकी पुढे जायला पाहिजे तेवढी गेली नाही. त्याचे परिणाम काय होतील आणि हे जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह झालं त्याचे दुष्परिणाम टाळण्याची संघटनात्मक ताकद महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला मदत करणाऱ्या अन्य संघटना यांनी लावली आहे का आणि त्यामुळे मतदार त्या पद्धतीने बाहेर काढलेत का आणि मतदारांनी नरेंद्र मोदींकडे लक्ष देऊन नरेंद्र मोदींसाठी म्हणून मतदान केलं आहे का याच्यावर महाराष्ट्र काय किंवा देशातलं चित्र अवलंबून असणार. इनफॅक्ट देशामध्ये आणखी वेगळे म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरोधात जाणारे काय मुद्दे असू शकतात आणि पॉझिटिव्ह काय असतात दोन्ही आपल्याला चर्चा करता येतील. पण मी आता स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल सांगितलं. महाराष्ट्राचाच उल्लेख केलाय तर सहानुभूतीचा जो मुद्दा तुम्ही म्हणालात की जसं नरेटिव्ह जे आहे ते सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलं, मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीने तयार करण्यात यश मिळवलं. तर लोकांची जेव्हा तुम्ही काही बोलला असाल किंवा बघण्यात आलं असेल तुमच्या एकंदरीत, तर तुमचं काय अनुमान आहे की लोक अशा सहानुभूतीवर खरोखर त्या दृष्टीने विचार करतात की जसं तुम्ही म्हणताय प्रगल्भ झालेले आहेत लोक, तर तो विचार पण लोक करतील का किंवा कशा पद्धतीने बघतील मग याकडे? मला असं वाटतं, अर्थात हे माझं फार मर्यादित ऑब्झर्वेशन आहे कारण पहिल्या इतका मी वृत्तपत्रात जेव्हा सक्रिय होतो तेव्हा अनेक रिपोर्टर्सकडनं इनपुट्स यायची आणि त्यातनं एक वेगळं परसेप्शन तयार व्हायचं. तशी आता माझ्याकडे साधनं नाहीत. पण मगाशी म्हटलं तसं पहिली गोष्ट अशी झाली की ऍक्च्युअली मॅन्डेट मिळालेलं असून भारतीय जनता पक्षाला सरकार बनवता आलं नाही याबद्दलची जी सहानुभूती देवेंद्र फडणवीसांच्या बाबत निर्माण व्हायला हवी होती ती निर्माण करण्यात भारतीय जनता पक्ष कमी पडला. त्याचे कारण काय ते मला माहित नाही, पण कमी पडला हे 100%. नंतर मात्र विरुद्ध बाजूनी जोरात प्रचार सुरू झाला आणि त्याला कसं तोंड द्यायचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांच्या बाजून मॅन्डेट आहे या आपले त्यांचा विश्वासघात झालाय या दिशेने जेव्हा प्रचार सुरू झाला तेव्हा त्याचा प्रतिवाद कसा करावा हेही कळलं नाही. त्यामुळे 50 खोके एकदम ओके हे नॅरेटिव्ह इतकं सेट झालं की त्याचा कसा प्रतिवाद करावा हे लक्षात आलं नाही. तिसरा भाग असा की भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी बोलताना विशेषतः मतदारांशी बोलताना मला जाणवलं की एकनाथ शिंदेना तुम्ही बाजूला घेतलं, तुमच्याकडे घेतलं आणि उद्धव ठाकरेंना समजा धडा शिकवलात कारण तुम्हाला त्यांनी धोका दिला होता म्हणून ते लोकांनी ऍक्सेप्ट केले होते. ते त्यांना राजकारण म्हणून योग्य वाटलं होतं. पण तसं पद्धतीचं परसेप्शन यांच्याबाबत जेव्हा अजितदादा पवारांना घेतलं तेव्हा मला दिसलं. याची काय गरज होती असा अनेकांनी प्रश्न विचारला, संघाच्या लोकांनी पण विचारला आणि त्याची पुढची गंमत मी नंतर सांगतो. पण हा एक पहिला मुद्दा की एकनाथ शिंदेना घेतलं ते ठीक आहे पण अजितदादांना घ्यायची काय गरज होती. दुसरा मुद्दा असा जो मला शिवसेना किंवा शिवसेनेकडनं मुख्यतः कळला, अजितदादांच्या गटातनं माझा तेवढा संपर्क नव्हता, पण जुन्या शिवसेना सैनिकांकडनं बोलताना काय जाणवलं की तुम्ही शिंदेना घेतलं ठीक आहे, तुम्ही आम्हाला म्हणजे अनेक शिवसैनिकांना असंही वाटत होतं की भाजप बरोबर जायलाही हवं होतं. म्हणजे जे उद्धव ठाकरेंनी केलं ते काय सर्व शिवसैनिकांना पसंत नव्हतं पण त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा एक आनंद होता, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला. पण जेव्हा तुम्ही त्यांचा पक्षच आणि चिन्ह खेचून घ्यायचा प्रयत्न केला तिथे कुठेतरी मला वाटतं सहानुभूतीची तीव्रता वाढली, इंटेन्सिटी वाढली. ती इंटेन्सिटी नाहीतर वाढली नसती. म्हणजे तुम्ही तो पक्ष किंवा ते घराणं हे राजकारणातनं पूर्ण उपटून काढायला निघालात असं जे परसेप्शन झालं हे शिवसैनिकांना तर 100% आवडलं नाही पण हे भारतीय जनता पक्षातल्या अनेक लोकांना आवडलं. इनफॅक्ट मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती बाळगणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही आवडलं. राजकारण म्हणून तुम्ही पक्ष फोडणं सत्ता बनवणं हे ठीक आहे पण त्याच्या पुढे जाऊन हा जो प्रकार झाला त्याची कारणं काय काय वेगवेगळी असतील ती काय तुझ्या मला सगळी माहिती असण्याचा संबंध नाही, आपण लोकांचं परसेप्शन फक्त बघतो. त्यामुळे हा एक मुद्दा झाला. तिसरा गमतीचा भाग मगाशी मी सांगणार होतो तो की पुण्यामध्ये असताना मी पहिल्यांदा असं पाहिलं की जेव्हा अजितदादा इकडे आले तेव्हा संघातल्या काही लोकांशी इथे संपर्क आला होता
आणि काही भाजपच्या लोकांशी होता. त्यांना अजिबात हे आवडलं नव्हतं. पुण्यात तर भाजपमध्ये अस्वस्थता होती, कारण ही मंडळी आता येणार म्हणजे पुण्यावरचं आपलं जे आपण एक निर्माण केलं होतं गेली काही वर्ष, एक भाजपची ताकद निर्माण केली होती, त्याला शह मिळणार, त्याच्यात वाटेकरी होणार, हे आवडलेलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यात अशी अवस्था यायला लागली की महाराष्ट्रात इफेक्टिव्ह किंवा काय म्हणू परिणामकारक कारभार करणारं सरकार द्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचंच सरकार देऊ शकेल असं परसेप्शन व्हायला लागलेलं मला दिसतं, विशेषतः या निवडणुकीच्या दरम्यान. म्हणजे काही लोक असं म्हणत नाही नाही ते बरोबर आहे ते, आणि हे देवेंद्र फडणवीसांच्या एका मुलाखतीतही आढळलं. अलीकडे त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की कारभार करताना जरी आमचं इमोशनल अटॅचमेंट ही एकनाथ शिंदेबरोबर असली आणि अजितदादांबरोबर आमचं व्यावहारिक काय नातं आहे, पण कारभार करायला अजितदादांबरोबर अधिक सोपं जातं, तितकं उद्धव ठाकरेंबरोबर जात नव्हतं, असं देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं. तर ही जी शिफ्ट आहे ही विधानसभेपर्यंत कशी वाढते किंवा काय फरक होतो हा महत्वाचा भाग आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाला हे नॅरेटिव्ह, सहानुभूतीचं नॅरेटिव्हची तीव्रता कमी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कारभार अतिशय कार्यक्षमतेने चाललेला आहे. जसा योगी आदित्यनाथने ब्रँड बनवलाय, हेमंत बिश्व शर्मानी ब्रँड बनवलाय, नंतर शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशात केला होता, तिकडे आता फार वेगाने लक्ष द्यायला लागेल. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात. आणि परवा छगन भुजबळांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल, त्याच्यावर चर्चा वेगळ्या गोष्टीवर झाली, 400च्या पार, आणि त्यांनी म्हटलं ना की मनुस्मृती वगैरे त्याच्यावर जा. त्या भाषणातला एक भाग अतिशय महत्वाचा होता. ते म्हणाले शिवभोजन योजना सारख्या योजना ताबडतोब अंमलात आणा. तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे फायदे नंतर मिळणारे असतील, पण आता थेट माणसाला मदत करणाऱ्या काही योजना हव्या आहेत, जशा मोदींच्या आहेत. म्हणजे घरात गॅस येतो, हे महत्वाचं आहे. घरात गॅस येतो, जनधन मध्ये माझ्या पैसे जमा होतात, थेट पैसे जमा, ते मला वापरता येतात, म्हणजे मला फिजिकल ते आढळतं. अशा योजना आणून त्या इफेक्टिव्हली राबवण्याची गरज आहे, तरच ते नॅरेटिव्ह तुम्हाला सहानुभूतीचं कमी करते. आता याचाच एक थोडासा भाग मला असा वाटतो की जो प्रचाराचा स्तर इतका खाली घसरला की तो वैयक्तिक तुमच्या म्हणजे शारीरिक व्यंग किंवा अशा पद्धतीने तो प्रचार झाला. म्हणजे साधारणपणे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत असतील हे अशा पद्धतीने प्रचार करताना दिसले. म्हणजे नेहमीच जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते संयमी मुख्यमंत्री आहेत किंवा अशा पद्धतीने बोललं जात होतं, पण त्यांनी अशा पद्धतीचा प्रचार केला. आता हे योग्य होतं किंवा अयोग्य होतं हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा आहे, पण त्याचा किती परिणाम अयोग्यच होतं, लोकांना अयोग्यच होतं आणि हे अनेकांना आवडलेलं नाही. गमतीचा भाग असा आहे की आपले पत्रकार मंडळी किंवा मीडियात जे चर्चा होते त्याच्यात अनेकदा हे सांगितलं जातं की नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीचा मुस्लिमांविरुद्ध प्रचार केला तो लोकांना, भाजपच्या समर्थकांनाही आवडलेलं नाही, असं सांगितलं जातं की ते इतना करणे की जरूरत नाही ती, अशा पद्धतीने कशाला बोलायला होतं, झालं आता हिंदू मुस्लिम किती काळ तुम्ही हे करणार, हे बोललं जात आहे आणि हे खरं आहे आणि ते मीडियातनं सांगितलं जात आहे, ते पण चांगलं आहे. पण अशाच पद्धतीचे उद्गार जेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांबद्दल सामान्य माणूस काढत होता ते सांगितलं जात नव्हतं आणि ते सांगितलं गेलं पाहिजे होतं. लोकांना तेही आवडलेलं नव्हतं. जसं नरेंद्र मोदींची काही वक्तव्य आवडलेली नाहीत, तशीच यांचीही काही वक्तव्य की तुम्ही टरबूज खाल्लत का, टरबूज हा शब्द कुठे वापरायचा, तो कोणी वापरायचा, कशा पद्धत, म्हणून मी म्हटलं तसं पारावरची चर्चा आणि व्यासपीठावरची चर्चा याच्यात पूर्वी फरक असायचा आणि व्यासपीठावरच्या चर्चेतला स्तर जरी खाली आला तरी माध्यम त्याला महत्व देत नसत. आता ते दिलं जात आहे. याचं कारण असं की पत्रकारांनी त्यांचे जे काही दृष्टिकोन आहेत ते इतके घट्ट पकडलेले आहेत आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्यात एक सिलेक्टिव्हनेस येतो. मी म्हटलं मोदींबद्दल टीका जिथे योग्य तिथे झालीच पाहिजे, मला त्याच्यावर अजिबातच आक्षेप नाही. पण जेव्हा अन्य लोकांबद्दलही असं त्यांच्याकडनं जेव्हा काही गोष्टी घडतात, कमी घडत असतील, समजा असं अगदी मोदी विरोधक म्हणतात तसं कमी घडत असतील असंही आपण धरू, मला तसं वाटत नाही, पण तरी त्याच्यावरही चर्चा झाली.
मोदींनी हिंदू मुस्लिम याच्याबद्दल बोलणं चुकीचं असेल तर मनमोहन सिंग जेव्हा खून की नदिया बहेंगी अगर ये आदमी चुनके आया तो हे बोललेले होते, किंवा मौत का सौदागर ही भाषा झाली होती, गुजरातचा खाटी असं भाषा झालेली होती, तेव्हा कोणी काही बोललं का? याचा अर्थ समर्थन नाही मोदी बोलतात त्याचं, पण माध्यम म्हणून आपण ज्या पद्धतीने दोन्हीसाठी एक निकष आपला कायम सारखा ठेवला पाहिजे, तो न ठेवला गेल्यामुळे तुझं हे ऑब्झर्वेशन मला अतिशय मान्य. खासगी याच्यात अनेक जण सांगायचे की संजय राऊतांची विधानं असत, उद्धव ठाकरेंची असत, आणखी अनेकांची असत, शिवसेनेतल्या अन्य काय म्हणजे दोन्ही शिंदे गटाकडची पण असोत आणि इकडली पण असोत, पण या सर्व विधानांना ज्या पद्धतीचे फटकारे मारायला हवे होते तसे समानतेने मारलेले दिसले नाही. निदान लोकांना तरी तसं वाटत नाही. हे कोणी सर्वे घेतला तरी लक्षात येईल. आता 400 पार हा जो एक नारा दिला गेला तर त्याला म्हटलं गेलं की संविधान बदलण्यासाठी केलेला नारा आहे, पण तुमच्या दृष्टीने हा नारा कशासाठी दिलेला असावा भारतीय जनता पार्टीने? माझ्या मते म्हणजे खरं सांगायचं तर मला हा नारा अशासाठी दिसतो की काँग्रेसचे जर का आधीच्या आपण निवडणुका पाहिल्या तर काँग्रेसची सर्वाधिक ताकद होती ती ते जेव्हा 300च्या वर त्यांच्याकडे जागा होत्या तेव्हा. म्हणून मी परवा एका मुलाखतीत मुद्दाम म्हटलंय की आपण नेहमी असं म्हणतो 2014 किंवा 2019 याला मोदी लाट होती आणि आता तशी लाट दिसत नाही. माझा त्या विधानाला आक्षेप आहे. आक्षेप अशासाठी की 283-82 जागा 2014 मधल्या किंवा 305 जागा या 19 मधल्या याला जर तुम्ही लाट म्हणणार असाल तर 80 मध्ये इंदिरा गांधींना 253 जागा 353 जागा मिळाल्या, राजीव गांधींना 414 जागा मिळाल्या, त्याला काय म्हणणार तुम्ही? तर लाट ही नव्हतीच. आणि माझ्या मते लाट नसणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. लोक शांतपणे विचार करून योग्य पद्धतीने मतदान करतायत असं ते लक्षण आहे. म्हणजे आज जेव्हा 302 घ्या, आपले 303 घ्या किंवा 282 घ्या, या जेव्हा मोदींना जागा दिल्या गेल्या तेव्हा काँग्रेसला भले 50च्या आत दिल्या गेल्या असतील, पण ओव्हरऑल विरोधी पक्षांना चांगल्या जागा दिल्या ना मतदारांनी. आज 60% रिप्रेझेंटेशन हे विरोधी मतांचं आहे या लोकशाहीमध्ये. 40% एका बाजूला आहे भारतीय जनता पक्षाकडे आणि ती त्याची ताकद आहे जशी पूर्वी काँग्रेसची होती. तर तो आपण रेफरन्स घेतला तर मला असं वाटतं 400 जागा देण्यामागचा उद्देश काँग्रेसची जी स्पेस पूर्वी भारतात होती, म्हणजे विशेषतः 1967च्या निवडणुकीपर्यंत, पण अगदी आपण पुढे एक्सटेंड करू 80 पर्यंत, म्हणजे 77चा आणीबाणीचा काळ बाजूला करू. खरं तर 67 पासून काँग्रेसमध्ये घसरण सुरू झाली, फाटाफूट व्हायला लागली, पण ती जी काँग्रेसची एक पॉलिटिकल स्पेस भारतात होती, सर्व देशात सर्व राज्यांमध्ये 300 ते 350हून मतदार आपले जागा मिळवून सर्व दूर पसरलेला पक्ष, या स्टेजला भारतीय जनता पक्षाला न्यायचं आकांक्षा, उद्देश, महत्वाकांक्षा हा कदाचित नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघाच्या लोकांनी ठेवलेला असावा. म्हणजे ती स्पेस काँग्रेसची पूर्वीची आपण घेतली की विरोधी पक्ष राहतीलच, तेव्हाही होते विरोधी पक्ष, पण तेव्हा जी स्थिती जनसंघ आणि अन्य विरोधी पक्षांची होती ती आता काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची होती. आणि आपण आणि आपले मित्र पक्ष म्हणजे तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे मुख्य होते, ते एक प्रॉमिनंट स्पेस घेतील. आणि ही स्पेस घेण्याचं, ही जागा मिळवण्याचा उद्देश 400 मागे असावा असं माझा अंदाज आहे. अशा पद्धतीने कोणी एक्सप्लेन केलं नाही, पण मला तो माझा तर्क आहे. आणि पुढे झालं असं की ते संविधान बदलण्याचा मुद्दा आल्यामुळे सगळी चर्चाच बलतीकडे गेली आणि आम्ही असं करणार नाही आहोत हे समर्थन करण्यातच यांचा खूप काळ गेला, किंवा सगळाच काळ त्याच्यात गेला. पण मुख्यतः भारतीय जनता पक्षाचं इंटेन्शन जसं आत्ताच्या घडीलाही ते सांगतायत की नॉर्थ आम्ही घेतलेला असला, पश्चिम भाग घेतलेला असला तरी आता आम्ही अन्य भागात वाढणार आहोत आणि ते वाढलेले आहेत. म्हणजे आपण जर का नीट पुढच्या टप्प्यात आपण जर का बोललो त्याच्यावर तर ते कळतं आपल्याला. तर मूळ 400 जागांचा उद्देश हा जी काँग्रेसची स्पेस 1970च्या पर्यंत होती त्या पद्धतीची रचना किंवा त्या पद्धतीची ताकद
भारतीय जनता पक्षाची उभी करायची किंवा मित्र पक्षांबरोबर, आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांना त्यावेळी जी जनसंघ आणि अन्य मित्र पक्षांना स्पेस होती तेवढी ठेवायची. या पद्धतीची महत्वाकांक्षा यामागे असू शकते. आता याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जे म्हटलं जातं की दक्षिण भारत जो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एनडीए म्हणा किंवा विशेषतः भारतीय जनता पार्टी जे आहे ते चांगलं यश मिळवेल. तर तुमचा काय निरीक्षण आहे, म्हणजे कशामुळे असं होऊ शकतं, काय नेमके कारण असू शकतात त्याच्यामागे? मुख्य कारण हेच आहे की नाविन्याची आवड. कारण तिकडलं नाही म्हटलं तरी एक राजकारण बराच काळ हे एक स्टॅटिक झालेलं होतं, इकडे तिकडे ठराविक पद्धतीने चालू होतं. तिथे आता कुठला तरी नवीन शक्ती किंवा फोर्स आला तर लोकांना हवाच असतो. प्रश्न तिथे असा आहे की आणि तामिळनाडूचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये सक्षम विरोधी पक्षाची जागाच एकदम संपली होती जयललितांच्या निधनानंतर. ती जागा आता पकडण्याचा प्रयत्न भाजप करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश येईल असं म्हणतायत. म्हणजे पर्सेंटेज वाईज मतांची टक्केवारी तर चांगल्या पद्धतीने वाढेल. त्यातली किती मतं कन्व्हर्ट होतील याच्यामध्ये सीटमध्ये याच्याबद्दल अजून खात्री नाहीये, कारण किमान 25% वर मतं गेली तर तिथे ती कन्व्हर्ट तुम्हाला सीटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. पण मुख्यतः विधानसभेपर्यंत ते खूपच जोर मारणार आणि तिथले प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सुद्धा कदाचित डीएमकेच्या समोर भारतीय जनता पक्ष येईल. आणि त्याचं वैशिष्ट्य असं असेल की पहिल्यांदा तामिळनाडूत बऱ्याच वर्षांनी असा पक्ष येईल की जो उत्तर भारताशी संलग्न असेल सांस्कृतिक दृष्ट्या, आणि हे फार चांगलं लक्षण. जे तामिळनाडूचं राजकारण हे अन्य भारतापासून तुटून गेलेलं होतं सांस्कृतिक दृष्ट्या किंवा अन्य कारणाने, ते कारण अण्णा डीएमके किंवा डीएमके याच्यातच ते फिरत होते. तो वेगळा प्रकार आहे. केरळमध्ये तसं नव्हतं, कारण केरळचा कम्युनिस्ट पक्ष हा वेस्ट बेंगॉल आणि दिल्लीशी पण जोडलेला आहे. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाला शिरकाव करायला अजून तेवढी संधी मिळत नाहीये, दोन कारणासाठी. एक तर वेगळ्या पद्धतीचं हिंदुत्व तिथे आणायला हवं, ते अजून संघाला कळलेलं नाहीये, कारण तिथे मुळात काय म्हणतात साक्षरता खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं म्हणजे वेलफेअर स्टेट चालवण्याची क्षमता ही तिथल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेस सरकारने फार उत्तम तऱ्हेने वर्षानुवर्ष राबवलेली आहे. त्यामुळे वेलफेअरिझमवर तुम्ही मतं खेचू शकत नाही, तुम्ही केवळ सांस्कृतिक याच्यावर मतं खेचू शकत नाही, कारण तो तसा वर्ग पुढारलेला आहे, जगभर फिरलेला आहे, त्याला आंतरराष्ट्रीय भान आहे तिथल्या लोकांना, कारण ते बरेचदा परदेशात नोकरीसाठी जातात आणि इकॉनॉमिकली स्टेबल आहे अन्य राज्यांपेक्षा. त्यामुळे तिथे वेगळ्या पद्धतीनेच हिंदुत्वाचा शिरकाव करावा लागेल आणि ती पद्धत अद्याप भारतीय जनता पक्षाला कळली असं वाटत नाही. जसं त्यांची महाराष्ट्रात पंचायत होती, नॉर्थ मधलं उत्तर भारतातलं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व याच्यात मूलभूत फरक आहे, मूल्यात्मक फरक आहे. आणि कारण इथे संत मंडळींचं काम खूप मोठं आहे, ते रुजलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचा तर दृष्टिकोनच खूप पुरोगामी आणि पुढे जाणारा त्या काळाच्या मानाने होता. त्यामुळे इथे हिंदुत्वाला जो इथल्या संत मंडळींचं हिंदुत्व लक्षात घेऊन आकार द्यायला हवा होता, तो काही भारतीय जनता पक्षाला जमलेल. तीच त्यांची पंचायत पश्चिम बंगालमध्ये होती. पश्चिम बंगालमधलं हिंदुत्व हे रामकृष्ण परमहंस विवेकानंद यांच्या मुशीतनं किंवा त्याच्या आधी बंकिमचंद्र असतील आणि अनेक तिथे खूप संथाळ भजनं आणि त्यांची चळवळ होती. तो जमलेला नाहीये अद्याप. त्यांना करतील ते हळूहळू, पण अजून त्यांना तसं त्याचं ते काय म्हणतात एक पॅकेजिंग जमलेलं नाही आजच्या भाषेत बोलायचं. तामिळनाडूमध्ये त्यामुळे विरोधी पक्ष नाही ही संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली. केरळमध्ये अजून खूप झगडावं लागेल. कर्नाटकातलं ते ऑलरेडी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले होते, वेगवेगळ्या कारणामुळे तिथे वर खाली होत राहणार, पण तिथे आता ते पाय रोवू नयेत, ते काय तिथनं नष्ट झालेले नाहीत, हे 100% म्हणजे आत्ताही जागा कमी झाल्या तरी कर्नाटकातनं काय भाजप हद्दपार झालेलं नाही, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तो असणारच आहे. तर दक्षिण भारतात या पद्धतीने तेलंगणामध्ये पुन्हा भाजपला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभं राहण्याची संधी मिळते, कारण बीआरएस खूप मागे गेले, तिथे बॅकफुटवर गेलेत या निवडणुकीनंतर.
आंध्रमध्ये कळत नाहीये नेमकं काय भारतीय जनता पक्ष कशी स्पेस मिळवणार, कारण चंद्राबाबू आणि हा रेड्डी हे दोघंही तुल्यबळ आहेत, त्या कोणाच्या तरी बरोबर राहूनच भारतीय जनता पक्षाला काम करायला. तर दक्षिणेचा विचार करता काही ठिकाणी विरोधी पक्ष होण्याची संधी आणि आत्ता केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मतदारांना आकर्षित करण्याची संधी, या दोन गोष्टीवर भारतीय जनता पक्षाचा सगळा सत्तेचा सारीपाट चालू आहे तिथे, किंवा डावपेच चालू आहे. आता या दोन्ही म्हणजे आपण इंडी आघाडी म्हणू किंवा भारतीय जनता पार्टी प्रणित NDA असेल, ते यांचे दोघांनी आता या सगळ्या आतापर्यंत जेवढे टप्पे झाले, विशेषतः आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे, तेव्हा आत्मविश्वास दोघंही व्यक्त करतायत की आमचंच सरकार येणार. म्हणजे अगदी ठामपणे तो आत्मविश्वास व्यक्त होतोय. इंडिया आघाडी सुद्धा म्हणते की आमचं आलं तर आम्ही 5 वर्षामध्ये 5 प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देतील इतके चेहरे आमच्याकडे आहेत, किंवा मोदींकडून तर मोदी चेहरा आहेतच, आणि त्यामुळे त्यांनी तयारी पण केलेली आहे की आपल्याला शपथविधी कुठे घ्यायचा आहे वगैरे याची चर्चा सुरू झालेली. तर तुमच्या दृष्टीने आत्मविश्वास जो आहे, याला या दोघांचा जेव्हा आत्मविश्वास पाहता त्याची कशी तुलना करता तुम्ही? खरं म्हणाल तर या जागांच्या बाबत म्हणजे मी माझा दृष्टिकोन सांगतो फक्त, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन पत्रकार म्हणून, की आपण याबद्दल जे काही दावे केले जात आहेत दोन्ही बाजूनी, NDA कडनं घ्या किंवा इंडिया आघाडीकडनं घ्या, तर याचे जे कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते अभ्यासक असा एक नवीन गट तयार झालाय. म्हणजे ते स्वतःला अभ्यासक म्हणतात पण ते कुठल्या ना कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असतात. तर मी दोन पद्धतीचे हे करतो की एक कार्यकर्ते अभ्यासकांना, एक सरळ सरळ स्पोक्समन म्हणजे संजय राऊत म्हणा, संदीप पात्रा म्हणा, किंवा इकडे झा म्हणा, किंवा हे म्हणा काय काँग्रेसचे कोणी जे काही, प्रत्येक पक्षाचे एक प्रवक्ते, त्याच्यानंतर हे कार्यकर्ते अभ्यासक म्हणजे ते दाखवतात अभ्यासक पण ते कुठल्या ना आघाडीकडे कार्यकर्ते असतात. आणि तिसरा जो महत्वाचा गट आहे तो म्हणजे ज्यांच्याकडे डेटा आहे आणि जे डेटावर काम करून काही प्रेडिक्शन मांडतायत, की पूर्णपणे अचूक असतील असं नाही, पण त्यांना एक डेटाचा आधार आहे. पहिले दोन जे आहेत प्रवक्त्यांकडनं आपण वेगळं ऐकूच शकत नाही. म्हणजे श्रीनेत ज्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत त्या काही असं म्हणूच शकत नाही की याला इंडिया आघाडीला बहुमत मिळणार नाही, असं ते खरगेंचा प्रवक्ता असं म्हणूच शकत नाही, किंवा एनडीएचे संदीप पात्रा किंवा कोणी म्हणूच शकत नाही 400 पार होणार नाही. अमित शहाच्या मुलाखतीतनं तुम्हाला कधीच ऐकू येणार नाही या राज्यामध्ये जरा गडबड आहे, इकडली विदर्भामध्ये जरा आम्हाला त्रास होतोय, असं काही कधी सांगणार नाही. अभ्यासाचे आणि कार्यकर्ते असे झालेत ना, म्हणजे आपण त्याची दोन मोठी उदाहरणं घेऊ की एक म्हणजे प्रशांत किशोर NDA कडनं आणि इकडे योगेंद्र यादव. आता योगेंद्र यादव तर महात्मा गांधींप्रमाणे आतल्या आवाजावर बोलायला लागले, म्हणजे ते स्वतःच सांगतात माझ्याकडे डेटा नाही पण मला असं वाटतं. वाटतं काय, सगळ्यांना सगळं वाटू शकतं, पण त्याच्या मागे ते नीट ते लॉजिक देतात, त्याचंही मी म्हणजे त्याच्यावरही बोलू. दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर म्हणतात की मलाही असं वाटतं आणि त्यांनी एक हे दिलं. आता दोघांनी त्यासंबंधी लॉजिक दिलं. आता त्यातलं लॉजिक पत्रकार म्हणून आपण किती पटायचं आणि काय बाजूला ठेवायचं तो विचार करायला. योगेंद्र यादवांचं लॉजिक काय आहे की आम्हाला एम्प्लॉयमेंट आणि महागाई आणि बेरोजगारी हे प्रमुख विषय दिसत आहेत. आर्थिक आघाडीवर अत्यंत नाराजी आहे आणि जे हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं भेदभाव जो केला जातोय, समाजात भेद निर्माण केले जात आहेत, त्याला लोक कंटाळलेले आहेत. याच्यावरच त्यांनी सिमेंट ठेवलं आणि त्यामुळे हे सरकार कोसळणार किंवा भारतीय जनता पक्षाला आता तर ते 230 पर्यंत आले. इनफॅक्ट गंमत बघा, त्यांनी आधी जो आकडा दिला होता म्हणजे आता अगदी 4-5 दिवसापूर्वी, तो त्याच्यावर जेव्हा विरुद्ध बाजूकडनं म्हणजे काही जणांनी लक्षात आणून दिलं की यांचा हा आकडा पाहिला तरी नरेंद्र मोदी सत्तेत येत आहेत, हे प्रचार झाल्याबरोबर त्यांनी आकडा आणखी खाली आणला आणि आता ते 220 बोलायला लागले. बरोबर. हा, म्हणजे मी म्हणून म्हटलं ना की हे अभ्यासक कार्यकर्ते असा जो एक वेगळा हा आहे. बरं, हे त्या प्रत्येक वेळेस ते सांगतात की माझ्याकडे डेटा नाही, मी काही डेटावर बोलत नाही. मग तुम्ही 220 वर कसे आलात, 240 वर? आधी त्यांनी 240 दिला होता, 240 किंवा 250, आणि तेव्हा आम्ही म्हटलं की असं असेल तर ठीक आहे, मग काय इंडिया बरोबर सरकार बनतच आहे. शेवटी सरकार कोणाचं बनतं हे महत्वाचं आहे. 400 होतील न होतील हा वेगळा मुद्दा आहे.
5 वर्ष पुढे सरकार कोण चालवणार. हम्म. तर आणि 240 जर का भाजपला मिळाल्या ते म्हणतात तसं, तर तरी सुद्धा तो काही पक्ष फुटण्याची शक्यता नाहीये. तो पक्ष एकसंघच राहणार आहे. म्हणजे निदान त्याचे 2/3 फुटणं म्हणजे फारच मोठं रामायण घडावं लागेल. आणि एनडीएतले 240 एखाद्या पक्षाला मिळाल्या जागा तर त्याच्याकडे आकर्षित होणारे दुसरे पक्ष आपोआपच उभे राहतात, कारण सगळ्यांनाच सत्तेत वाटा हवा असतो. म्हणजे नरेंद्र मोदींची सत्ता येण्याची शक्यता वाढते. यशवंत देशमुखांनी हे बोलून दाखवलं की यांचा जो सिनॅरिओ आहे बस म्हणजे भाजपसाठी अत्यंत वाईट परिस्थिती जी यशवंत आपले यांनी योगेंद्र यादव यांनी दाखवलेली आहे ती लक्षात घेतली तरी एनडीए सरकार येऊ शकतं. हे बोलल्या बोलल्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी 220 वर आणलेला. हे काढून बघा, टाइमलाईन काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता त्यांचं लॉजिक काय तो मगाशी सांगितलं तसं बेरोजगारी आहे आणि त्याची तेव्हा ते काय म्हणतात की इंटेन्सिटी. आता याला जे प्रदीप गुप्ता आणि या मंडळीने म्हणजे डेटा ड्रिव्हन काम करणारे असं आपण म्हणूया, त्यांनी जे उत्तर दिलंय ते म्हणाले हे इश्यू कायम निवडणुकीत असतात. कायम निवडणुकीत हे 52च्या निवडणुकीत होते, हे आत्ताच्या अमेरिकेच्या निवडणुकीत आहे, ब्रिटनमधल्या निवडणुकीत आहे. जगभरातली गमतीचा भाग म्हणजे मी अलीकडेच 2 आठवड्यापूर्वी सिंधू संस्कृतीबद्दलची काही पुस्तकं वाचत होतो. आपल्या पुरातन सिंधू संस्कृतीची सरस्वती नदी आटायला लागली आणि सिंधू संस्कृती नामशेष झाली. इसवी सन पूर्व 3500 वर्ष म्हणजे आजच्या पद्धतीने 5500 वर्षापूर्वी. नामशेष होण्याचं प्रमुख कारण काय दिलंय, व्यापार कमी झाल्यामुळे रोजगार बुडाला. म्हणजे रोजगाराचा प्रश्न हा महाभारत काळ सिंधू संस्कृतीत होता, महाभारत काळात होता, आजही आहे, अजून 5000 वर्षानंतर सुद्धा. प्रश्न काय आहे, हे जे मंडळी म्हणजे डेटा ड्रिव्हन काम करणारे लोक आहेत, म्हणजे आपण त्याला एक 2 उदाहरणं म्हणून यशवंत देशमुख आणि प्रदीप गुप्ता एक्सिस इंडियाचे, ते काय म्हणतात की लोकांना ह्या समस्या सोडवणारं कोण आहे असा पुढचा प्रश्न विचारला तर ते कोणाचं नाव घेतात याला महत्व आहे. म्हणजे मी बेरोजगारीने त्रासलेलो आहे, महागाईने त्रासलेलो आहे, पण मला ही माझी समस्या सोडवण्याची क्षमता मोदींमध्ये दिसते का राहुल गांधींमध्ये दिसते, हा मतदानाचा ड्रायव्हिंग किंवा ट्रिगर होणार आहे. आणि या ट्रिगर बद्दल हे बोलत नाही. दुसरा भाग असा की जे एका यांनी प्रशांत किशोरने लक्षात आणून दिलं की आजही भारताचं टक्केवारी काढली तर 40% मतं ही भाजपची, 40 अजून काही ठिकाणी 50%च्या वर गेलेत, पण ते काही विधान एक आपण ऍव्हरेज काढलं तर 38 ते 40% भारतात सर्वत्र भारतीय जनता पक्षाची मत आहे. त्याचा अर्थ काय की 10 पैकी 4 लोक भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहेत, 6 लोक विरोधात आहेत. म्हणजे तुम्ही रस्त्यावर बूम घेऊन गेलात आणि विचारायला लागला तर 6 लोक तुम्हाला विरोधातलेच मिळणार, 4 लोक बाजूचे मिळणार. त्यामुळे योगेंद्र यादव जे म्हणतात रस्त्यावर जाऊन विचारा, रस्त्यावर तुम्हाला तसाच डेटा मिळणार. प्रश्न असा आहे की ते 6 लोक 6 जणात विभागलेले आणि हे 4 लोक मोदींच्या मागे आणि फर्स्ट पास द पोस्ट या आपल्या सिस्टीम प्रमाणे त्याचा फायदा जो पूर्वी काँग्रेसला मिळायचा. याच पद्धतीने इंदिरा गांधींच्या विरोधात पण होते, म्हणून तर लोहियांनी आणलं ना सगळ्यांनी एकत्र येऊया आणि एकाच एक देऊया. तेव्हाही हाच प्रश्न होता, इंदिरा गांधींना मत द्यायचं का विभागून द्यायचं. तर त्यामुळे योगेंद्र यादवांच्या याच्यात मला ह्या त्रुटी दिसतात. तरी सुद्धा म्हणजे यांना नरेंद्र मोदींना अडचणीत येणारे प्रश्न आहेत ते आपण नंतर सांगू. प्रशांत किशोरांनी काय म्हटलंय की उत्तर भारतात ज्या जागा आहेत त्याच्यात मटेरियल लॉस होणार नाही, म्हणजे 50हून अधिक जागा कमी होणार नाही, आणि ज्या जागा कमी होतील त्या अन्य भागातनं म्हणजे आसाम ते तेलंगणा असा त्यांनी पट्टा सांगितला. त्यांनी तामिळनाडू आणि केरळ घेतलेलं नाही, कर्नाटकही घेतलेलं नाही. आसाम ते तेलंगणा या पट्ट्यामध्ये त्या जागा भरून काढल्या जातील असा त्यांचा होरा आहे आणि तो मला जास्त लॉजिकल वाटतो. त्याच्यात आणखी एक महत्वाचा भाग त्यांनी जो लक्षात आणून दिलाय जो कोणीही आपल्याकडे सांगत नाही. 2014 ते 19 हा कालखंड घेतला तर 19च्या निवडणुकीत उत्तर भारतात भाजपच्या 24 जागा कमी झाल्या, तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष 282 वरनं 303 वर पोहोचले, 24 जागा कमी होऊन. म्हणजे भाजपची वाढ ही फक्त उत्तर भारतापुरती राहिलेली नाही,
इथे लॉस झाला तरी तो तिथला तोटा दुसरीकडे भरून काढला जाऊ शकतो असं दाखवून दिलंय आणि ती शक्यता आहे. तुम्हाला म्हणजे मला एक आता एक थोडंसं कन्क्लूड करताना असं विचारायचं वाटतं, म्हणजे आता तुम्ही हे सगळे अंदाज व्यक्त केलेत. खरं तर आपण जसं एक्झिट पोलमध्ये जसे अंदाज व्यक्त करतात तशा पद्धतीचे काय आपण व्यक्त करणार नाही आहोत. पण एक साधारण तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून काय पाहता भारतातलं चित्र, आणि आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा केली तर महाराष्ट्रातलं चित्र याविषयी काय सांगाल तुम्ही? थोडक्यात सांगायचं तर म्हणून हा जो तिसरा पार्ट गट मी म्हटलं, जो डेटा ड्रिव्हन काम करतोय, जो यशवंत देशमुख म्हणा, प्रदीप गुप्ता किंवा राहुल वर्मा यांच्यासारखे लोक करतायत, ते सातत्याने त्यांच्याकडे आणि इम्पेरिकल डेटा प्रत्येक स्टेज नंतर जमा झालेला आहे. यावरनं ते असं सांगतायत की फार मोठा उलटफेर होणार नाही. जे त्यांनी प्रेडिक्शन जानेवारीत केलेलं होतं तेच प्रेडिक्शन लागू आहे आणि ते प्रेडिक्शन 300च्या जागांचं होतं आणि त्यामुळे 280 ते 310 या दरम्यान आत्ताचं एनडीए सरकार जे आहे त्याला जागा मिळतील असं डेटाबेस जे काम करतायत त्यांचं म्हणणं आहे. उद्या एक्झिट पोलमध्ये काय येईल ते संपूर्ण वेगळं, त्यांचंही अंदाज चुकू शकतो, पण तो अंदाज डेटावर अवलंबून आहे, हे महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्राचा उल्लेख करायचा तर महाराष्ट्रात 2014ला सुद्धा भाजपला 23च जागा होत्या, 2019लाही 23च जागा होत्या आणि तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये 282 जागा मिळाल्या आणि 303 जागा मिळाल्या. त्या अर्थी केंद्रातल्या भाजपच्या सत्ता समीकरणावर महाराष्ट्र फार परिणाम करत नाही. भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या पुढे मागे होती, पण भारतीय जनता पक्षाची मतवाढ जी आहे ती महाराष्ट्रावर आपण दाखवतो तितकी अवलंबून नाही. हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. तिसरा भाग असा, महाराष्ट्रात जे आता होणार आहे त्याच्यात कळीचा मुद्दा हा काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा ज्या ज्या जागांवर निवडणुका आहेत तिथे जर का भारतीय जनता पक्षाने चांगला स्ट्राईक रेट कायम राखला आणि अजूनही महाराष्ट्रात मला असं वाटतंय 20 ते 22 पर्यंत जागा भाजपला मिळतील, त्या जर का 10 पर्यंत कमी आल्या तर मात्र भारतातच सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होईल आणि हंग असे पार्लमेंटच्या दिशेनेच सगळं जाईल. पण मला आत्ताच्या घडीला तसं वाटत नाहीये. कुठलंही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या सहानुभूती एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात नरेंद्र मोदींबद्दलचं एक प्रेम म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचं आकर्षण म्हणा, यामध्ये आत्ताच्या घडीला मला मोदींचं पारडं जर दिसतंय. मात्र जिथे खासदारांनी अजिबात बेकार कामगिरी केली किंवा 5 वर्ष त्यांनी काम केलेलं नाही, ही अँटी इन्कम्बन्सी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाणवेल. याचं कारण असं की जनतेच्या मनातल्या अँटी इन्कम्बन्सीला वाट मिळण्यासाठी मधल्या टप्प्यात वेगवेगळ्या निवडणुका असतात. त्या निवडणुका महाराष्ट्रात 2 वर्षात झालेल्या नाहीत. म्हणजे महापालिकेची निवडणूक झालेली नाही, पोटनिवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे ती साचलेली अँटी इन्कम्बन्सी प्रगटीकरणासाठी जर का त्याची संधी म्हणून ही आली तर मात्र भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात झटका बसू शकतो असा माझा अंदाज आहे. पण ती अजून मोजली गेलेली नाहीये. आणि मग तिसरा भाग असा, एक तरुण म्हणजे जे 2014 नंतर मतदान करतायत ते तरुण कसा विचार करणार आहेत, महिला वर्ग कसा विचार करणार आहे. त्यातला महिला वर्ग हा भाजपच्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे. तरुण वर्गाबद्दल मी मात्र 2014 नंतरचा म्हणतोय आम्ही, त्याच्याबद्दल थोडा मी साशंक आहे, कारण त्यांनी आधीची सरकारं बघितलेली नाहीये. त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण होण्याची त्यांना कितपत शक्यता दिसते, मोदींकडनं दिसते तर राहुल गांधींकडनं दिसते. तो एक महत्वाचा मुद्दा ठरवणार. असं एक ओव्हरऑल चित्र. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सविस्तर सगळ्या मुद्द्यांवर बोललात आणि एक प्रकारे आपण आढावा घेतलाच आणि त्या अनुषंगाने लोकांसमोर एक चित्र जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून लोक जे आहेत ते आता काय याच्यावर व्यक्त करतायत की व्यक्त होत आहेत कशा पद्धतीने ते आपण पाहूया. पण तुम्ही हो एक्झिट पोल म्हणतात. येस त्याच्या आधीच आपण लोकांसमोर मांडूयाच. तर तुम्ही इथे आलात, न्यूज डंकाशी इथे संवाद साधलात आणि हे खूप छान सविस्तरपणे सगळ्या मुद्द्यांवर बोललात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. मलाही सविस्तर बोलायला मिळालं, त्याचा आनंद आहे. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.